या आंबेशिव या गावातील हे वाघमारे परिवार आणि वाघमारे परिवाराचे पिताश्री कैलासवासी संभाजी पांडुरंग वाघमारे दादांना शुक्रवार दिनांक 5/9/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पाश्चात बाबांची मुलं असतील, भाऊ असतील, बहीण असेल, पुतणे असतील, अर्थात संतोष पांडुरंग वाघमारे दादांचे भाऊ, सविता बाळाराम जाधव दादांची बहीण, किरण शांताराम वाघमारे दादांचा भाऊ, त्याचप्रमाणे समाधान शांताराम वाघमारे दादांचा भाऊ, त्याचप्रमाणे प्रणय संभाजी वाघमारे दादांचा मुलगा, चिराग संभाजी वाघमारे दादांचा दुसरा मुलगा, त्याचप्रमाणे सुनील कान्हा मोरे आणि समीर कान्हा मोरे भाऊ, त्याचप्रमाणे संजय कृष्णा दुर्गे भाऊ, त्याचप्रमाणे दादांच्या सहचारिणी असतील आमच्या ताईसाहेब गीताताई असतील आणि त्याचप्रमाणे दादांच्या मातोश्री आईसाहेब सुनीताई असतील। हा संपूर्ण वाघमारे परिवार, मोरे परिवार, दुर्गे परिवार, त्याचप्रमाणे संपूर्ण आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। खर तर अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला दादांचा, न भूतो न भविष्यती, म्हणजे कोणाच्या स्वप्नातही नव्हतं, असं स्वप्नातही नव्हतं, कल्पनेतही नव्हतं, अचानक दादांचं जाणं झालं। या ठिकाणी कार्य करत असताना देव कार्याची आवड असणारे दादा, मला तरी वाटतंय घरातच कुलदैवत आहेत आणि कुलदैवतांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे केली। कुलस्वामिनीचे भक्त होते, कुलस्वामीचे भक्त होते आणि अखंड पूजा अर्चा करणं, देवाचं कार्य करणं, देव कार्य करणं, देव कार्याची आवड असणारे आमचे दादा वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी तुम्हा आम्हाला सोडून गेले। खर तर आपण प्रवासी आहोत। या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हणजे एक प्रकारे प्रवासी आहे। संतांनी त्याला उपमा प्रवासाची दिलेली आहे, नाही का मौली? काय सांगितलंय? एक प्रकारे प्रवासी आहोत आपण आणि हा प्रवास करत असताना आम्ही फक्त काय स्मरणात ठेवायचं आहे माहिती आहे का? आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे, कुठेतरी आमचा प्रवास पूर्ण होणार आहे, बरं का? आजही जर पाहायला गेलं तर आपण अनेक जण बाहेर गावाहून आलेलो आहोत। मी उशीदवरून जरी आलो असेल तरीही गावातून निघतानाच माझ्या मनामध्ये विचार होता मला आंबेशिवला जायचं आहे, बरं का? माझा प्रवास कुठपर्यंत आहे? आंबेशिव पर्यंत। गाव आल्यानंतर, ते स्थान आल्यानंतर माझा प्रवास या ठिकाणी आत्ताच्या पुरता संपला, बरोबर आहे की नाही? स्थिरता प्राप्त झाली, थांबलो मी। तसं आमचं आयुष्याचा प्रवास करत असताना आम्हाला कुठेतरी स्टॉप आहे, थांबणं आहे, थांबायचं आहे आम्हाला कुठेतरी, बरं का? प्रत्येकाला थांबायचं आहे, फक्त फरक एवढाच आहे, काहींना गोविलीला थांबायचंय, काहींना रायत्याला थांबायचंय, काहींना दहागावला थांबायचंय, नाही का माऊली? तर काहींना आंबेशिव पर्यंत यायचंय। थांबायचंय मात्र प्रत्येकाला, बरं का? काहींचा प्रवास 25 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, 100 वर्ष आहे, बरं का? आता पुढच्या आठवड्यात मला प्रवचन आहे, 102 वर्ष बाबांनी कार्य केलं। कालच फोन आला होता त्यांचा, परवा दिवशी ज्या दिवशी झालं त्याच दिवशी त्यांचा फोन आला आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या कुटुंबातला फोन आला, सांगितलं असं असं आहे आमचे बाबा 102व्या वर्षी या ठिकाणी निरोप घेतला बाबांनी आणि उत्तर कार्य अमक्या अमक्या दिवशी तर तुम्हाला महाराज कार्यक्रम करायचा आहे। आता 102 वर्ष ज्या माणसाने प्रवास केलेला आहे त्या ठिकाणी कार्यक्रम करायला काय अगदी आनंदात ना, काय
कुठल्याही प्रकारे काही विषय नाही, कुठल्याही प्रकारे काय असा वेगळा विषय नाही, बरं का. एवढी वर्ष कार्य केलेलं आहे. पण ज्या वेळेला काहींचा 25 वर्षामध्ये प्रवास संपतो, 30 वर्षामध्ये, आता दादांचा प्रवास जर पाहायला गेला तर 46 वर्ष, 46व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं दुःखद असं निधन झालं. या ठिकाणी प्रवास करत असताना आम्ही काय स्मरणात ठेवायचं माहितीये का? आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे, आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे, बरं का. आणि हे थांबायचं हे स्मरणात ठेवून आम्ही प्रवास केला पाहिजे. कुठेतरी थांबायचं आहे हे स्मरणात ठेवून आम्ही प्रवास केला पाहिजे. कुठून आलेलो आहोत आणि कुठं जायचं आहे, बरं का. कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आहे. आता कुठून आलेलो आहोत याची ओळख करून देताना बोधले महाराज म्हणतायत, आलासी कोठोणी जासी कवण्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. बरं का. आम्हाला प्रवास करायचा आहे कुठपर्यंत? जोपर्यंत आमचा स्टॉप येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आमचा थांबा येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत भगवंताने आयुष्य दिलेलं आहे ना तोपर्यंत आम्हाला प्रवास करायचा आहे, तोपर्यंत आम्हाला प्रवास करायचा आहे, बरं का. आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे आम्ही आलोय कुठून आणि आम्हाला जायचंय कुठे. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. बरं का. छान दृष्टांत माऊली देत आहेत बघा. एखादा प्रवासी जर वस्ती आला, एखादा प्रवासी एखादा वस्तीकर जर आमच्याकडे आला तर सकाळी उठून तो त्याच्या प्रवासाला लागतो. लगेच सकाळी उठून तो त्याच्या प्रवासाला लागतो. तुम्ही किती आग्रह करा, मग तो सांगतो नाही नाही मला गेलंच पाहिजे, मला जावंच लागणार आहे. का पक्षी अंगडी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी जे अंगणामध्ये आमच्या उतरतात, दाणे एकदा वेचून झाले की मग ते निघून जातात, गुंतून राहत नाहीत, गुंतून राहत नाहीत. त्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की आम्ही गुंतून राहतो. आम्हाला दाणे वेचून झाले की जायचं आहे, विहार करायचा आहे, उडायचं आहे आम्हाला, हे आम्ही विसरून जातो. आणि म्हणून मग या ठिकाणी संत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, बरं का, की ह्या प्रवासामध्ये आम्हाला काय गोळा करायचा आहे, काय घ्यायचं हे स्मरणात आम्ही ठेवलं पाहिजे, बरं का. मनुष्य देह मिळालेला आहे, नरदेह मिळालेला आहे, आमचा प्रवास सुरू आहे, आयुष्याचा प्रवास सुरू आहे आमचा, बरं का. पण या ठिकाणी आम्हाला काय गोळा करायचा आहे, काय घ्यायचं आहे हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, हे आम्ही आठवलं पाहिजे. नेमकं होतंय काय माहितीये का? या प्रवासामध्ये आम्हाला जसे त्या प्रवासात अनेक माणसं भेटतात की नाही. आता मला येताना सुद्धा बरीच माणसं भेटली ना. 2 मिनिटं फळेगावला थांबलो, तिथे माझं ते माऊस भाऊ दिनेश आगिवरेने कोणाला व्हॉट्सअप कॉल केला काय माहिती तुमच्यापैकी, तर दाखवलं पण हे बघा महाराज निघालेत आता आंबेशिवला यायला, बरं का. अर्थात बरेच माणसं आम्हाला मिळतात, पण आमच्या स्मरणात असल्यामुळे मला वेळेवर पोहोचायचंय. 9:30 वाजता जर मला आंबेशिवला पोहोचायचंय तर कोणीही जरी रस्त्यामध्ये भेटले तरी गुंतून राहता कामा नये. तसं आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक जण मिळतात ना, आम्हाला कमी मिळतात का? नाही का, अनेक जण मिळतात. आम्ही गुंतून राहता कामा नये, आम्ही गुंतून राहता कामा नये. तात्पुरतं विचारपूस केल्यानंतर जसं आम्ही आमच्या प्रवासामध्ये पुढे निघतोय की नाही, तसं तात्पुरता प्रेम करायचंय, तात्पुरता जीव लावायचा आहे. अति ममत्व जर असेल तर शेवटी तेच तुम्हाला आठवणार आहे ना. अतिप्रीती जर असेल, अति ममत्व जर असेल, अति प्रमाणात जर माझं माझं म्हणून जर तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारली तर शेवटच्या वेळेला तुम्हाला तीच आठवेल ना. मरणी जया जे आठवे तो तीची गती ते पावे. म्हणून भगवंत म्हणतात अखंड आम्ही भगवंताचं स्मरण का करायचंय, म्हणून संत म्हणतात आम्ही भगवंताचं अखंड स्मरण का करायचंय, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा, बरं का. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा.
आता ह्या प्रवासामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात, अनेक प्रकारचे प्रचिती येत असतात, अनेक प्रकारचे साक्षात्कार होत असतात, तर अनेक प्रकारची गुंतागुंतही होत असते, गुंतागुंतही होत असते, बरं का. आमच्या आयुष्याचा जर आम्ही विचार केला तर त्या ठिकाणी आम्हाला सुख प्राप्त करून घेणारी साधनं अनेक आहेत, बरं का माऊली. आम्हाला सुख प्राप्त करून देणारी साधनं अनेक आहेत. कोणाला कशात सुख आहे तर कोणाला कशात सुख आहे, कोण कशात गुंतून राहतो तर कोण कशात गुंतून राहतो. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, बरं का. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ज्यांना शेतीची आवड आहे ना ते शेतीमध्ये गुंततात, अर्थात शेतीचं काम झालं, शेतीचं आपण बोलतो, पण तो पक्का कामरोट्या का काय म्हणतात त्याला, काय बोलतात त्याला, काय शब्द आहे, पक्का कामामध्ये गुंतलेला माणूस असतो तो, पक्का कामाचा माणूस तो, नाही का बाबा. म्हणजे त्याला कुठे काही कार्यक्रम वगैरे जरी असला ना, आता ह्या वेळेला जरी आला ना तरी भेट देणार, लगेच जाणार, नाही माझं काम चालू आहे, माझं मी कामात आहे, बरं का. एखाद्याला आपल्या घराची आवड आहे ना, त्याला असं वाटतं काय करावं त्या घरासाठी, ते सुशोभीकरण करण्यासाठी त्याला, म्हणजे त्याचं सतत ते चालूच असते काही ना काही. इथली भिंत काढ तिकडे टाक, तिथली भिंत काढ इथं टाक, इकडे पडवी काढ तिकडे पडवी काढ, इकडे गॅलरी काढ तिकडे गॅलरी काढ, चालूच असते त्याचं. ते त्याला आवड कसली आहे, घराची. ज्याला शेतीची आवड आहे त्याला त्या पद्धतीने, बरं का. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. ज्याचे विचार ज्या पद्धतीने आहेत ना त्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये त्याला सुख आहे, बरोबर आहे की नाही. काहींना फिरण्यामध्ये सुख वाटतंय माऊली. काही माणसं अशी आहेत की 8 दिवस पण घरी थांबत नाहीत, बरं का. इकडनं आले ना की लगेच 2-4 दिवस कुठेतरी निघाले, तिकडनं आले की परत 2-4 दिवस कुठेतरी निघाले. काही लोक आश्चर्य करतायत, फिरताय तरी किती तुम्हाला, त्यांना फिरण्याची आवड असते, नाही का. त्याच्यात सुख वाटतंय त्यांना. काहींना खाण्यात सुख वाटतंय. कुठेही जरी गेले तरी पहिला विचारतो व्यवस्था होईल आपली. आता व्यवस्थेमध्ये बरंच काही आलं, बरं का. खाण्याची आवड असते. सुख कशात आहे, ज्याचे विचार जसे असतील ना तसे त्याच्यामध्ये सुख आहे, बरं. सुखाची आम्हाला सुख प्राप्त करून देणारी साधनं अनेक आहेत, पद्धती अनेक आहेत, उपकरणं अजून बरंच काय 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 आहे सुख प्राप्ती करून देण्याची. पण सुखाचे प्रकार 2 पडतात. एक निरंतर चिरकाल टिकणारं सुख आहे, समजतंय ना. चिरकाल टिकणारं सुख आहे, एक क्षणिक सुख आहे, बरं का. क्षणिक सुख आहे, एक निरंतर चिरकाल टिकणारं सुख आहे. बघा, एका सुखामुळे दुःखाची निवृत्ती होते, एका सुखामुळे दुःखाची निवृत्ती होते, आणि दुसरं एक सुख असं आहे की ते सुखानंतर दुःखाची प्राप्ती होते. एक सुख असं आहे की त्या सुखानंतर दुःखाची प्राप्ती होते, आणि दुसरं सुख असं आहे की त्या सुखानंतर दुःखाची निवृत्ती होते, बरं का. त्या सुखामध्ये दुःखाची निवृत्ती होते. आता जोपर्यंत त्याला गोड आवडतंय ना तोपर्यंत त्याच्या पात्रावर गोड असलं की तो मागे पुढे बघत नाही. एक लाडू खाल्ला की लगेच दुसरा मागून घेतो, एखादा जिलेबीचा आकडा खाल्ला की लगेच दुसरा मागून घेतो, आणि बोलतो पण माझ्यासारखा गोड खाणारा माणूस कोणीच नाही, समजतंय ना. पण कधीतरी त्रास झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेला ना की मग डॉक्टर सांगतात आता याच्या पुढे जर गोड खाल्लं, आतापर्यंत सुख होतं त्याला, जिलेबीचं लाडवाचं सुख होतं, आता काय आहे बरं, आता काय आहे. आता नुसती डोळ्यामध्ये दिसलं ना तरी पण त्याला दुःख वाटतंय ना, दुःख वाटतंय की नाही. म्हणजे काही सुख अशी आहेत की सुरुवातीला सुख वाटतंय, पण त्या सुखाचं रूपांतर पुढे कशात होतो, दुःखात होतो. सुखाचं रूपांतर पुढे दुःखात होतो. अलग लक्षात. एप्रिल महिन्यामध्ये खूप गरमी असते बघा, मे मध्ये थोडीशी कमी असते, पाऊस पडायच्या वेळेला थोडस हिरवागार वगैरे झालं की गरमी जरा कमी होते, पण एप्रिल महिन्याची हीट म्हटल्यानंतर एप्रिल महिन्याची खूप गरमी. पंखेही गरम हवा देतात एप्रिल मध्ये, पंख्याची हवा सुद्धा गरम लागते, कारण वातावरणच सगळीकडे गरम असल्यामुळे ते जसं येईल तसंच देतात. पंखा काम काय करतो, दुसरीकडे कोण घ्यायचं ना आपल्याकडे द्यायचं, हे काम करतो ना पंखा, बरं का.
मग त्याने काय केलं, ठरवलं, एसी आणली. एसी आणल्यानंतर एवढा शांत निवांत झोपला ना तो मस्त की. अहो दुपारच्या वेळी पण कधी वेळ मिळाला की त्या रूम मध्ये जाऊन मस्त आराम करायचा तो. संध्याकाळच्या वेळी असे चौकामध्ये माणसं बसली ना, अशी कुठेतरी एकत्र माणसं बसली का सगळी बोलायची काय गरमी आहे, पण हा तिथे बडाया मारायचा. आपली एसी आहे ना, अजिबात असं वाटत नाही काही. रात्र कुठे जाते पत्ता लागत नाही. दुपारी पण असा मस्त निवांत झोप लागते. एकदा झोपलो ना शुद्ध नसते, दुपारी सुद्धा रात्री सारखी झोप लागते बरं का. महिनाभरानंतर ज्या वेळेला लाईट बिल आला ना, त्यावेळेला तो बोलतो 2500 रुपये बिल यायचा, 5700 झाला कसा. आता बाबा एसीत पण त्याला झोप लागत नाही त्या टेन्शन मध्ये. डबल झाला, उलट 700 वाढला. डबल होऊन 2500 यायचा, 5000 नाही 5700. सुख आहे, सुख नाही असं नाही, पण त्याला क्षणिक सुख म्हणतात. लग्न होत नाही तोपर्यंत त्याला असं वाटतंय झालं पाहिजे. काय झालं ना तर मग सुखच सुख. ठीक आहे, पहिला वर्ष आनंदात एकदम मस्त की सगळ्यात, म्हणजे त्याला असं वाटतंय की आमचा संसार कधी संपूच नाही का, सुखी असतंय सगळं. दुसरा वर्ष बायको नवऱ्याचं ऐकते. तिसऱ्या वर्षी नवऱ्याला बायकोच ऐकायला लागतंय. अनुभवाचे बोल आहेत बरं काय. आणि मग चौथ्या वर्षापासून यांचं दोघांचं शेजारी ऐकतात. मग तो बोलतो काय मला सुचलं. समजतंय ना. क्षणिक सुखासाठी आपुल्या कामाच्या अधीन झाल्यानंतर सुख मिळेल, क्रोधाच्या अधीन झाल्यानंतर सुख मिळेल, लोभाच्या अधीन झाल्यानंतर सुख मिळेल, पण ते क्षणिक सुख म्हटलेलं आहे. क्षणिक सुख म्हटलेलं आहे. आणि काही वेळेला क्षणिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी माणसाला नीतिभ्रष्ट व्हावं लागतंय. अधर्माने कर्म करावी लागतात, अधर्माने वागावं लागतंय, अधर्माने अनितीने वागावं लागतंय, नीतिभ्रष्ट व्हावं लागतंय. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होती नीतिभ्रष्ट. आणि ऐका, क्षणिक सुख असं आहे की ते दुःखाला कारणीभूत आहे. दुःखाला कारणीभूत आहे. बरोबर आहे की ना. आता मोबाईलवर तुम्ही एखादी गोष्ट जर पाहायला घेतली तर ती कधी संपत नाही. मोबाईल मधली चित्र कधी संपणार आहेत का. जोपर्यंत बॅटरी लो होत नाही तोपर्यंत दिसणारच ना. पण ते पाहता पाहता तुमच्या डोळ्याची बॅटरी लो झाली हे तुम्हाला कुठं समजतंय. तेव्हा तो बोलतो 1 वर्षापूर्वी मला असं लांबचं पण स्पष्ट दिसायचं, जवळचं पण स्पष्ट दिसायचं, आणि लहान लहान अक्षर सुद्धा वाचता यायची. हा मोबाईल जिथून मी अँड्रॉइड पीस घेतलाय ना, हा जिथून स्मार्टफोन घेतलाय ना, 1 वर्ष नाही झालं तर माझे डोळे गेले. सुख आहे तुला पाहण्यामध्ये, पण दृष्टी गेली. दुःखामध्ये परिवर्तन आहे. दुःखामध्ये त्याचे सुखाचं रूपांतर दुःखात होत आहे. या क्षणिक सुखाकडे संतांनी लक्ष दिलं नाही. या क्षणिक सुखाचा विचार कधीच संतांनी केला नाही, कधीच नाही. कारण ते दुःखाला कारणीभूत आहे. क्षणिक सुख हे दुःखाला कारणीभूत आहे. दुसरं त्याला विषय सुख म्हणतात माऊली. काय म्हणतात त्याला? विषय सुख. आणि विषयांचं सुख हे दुःखाला कारणीभूत आहे. दुःखाला कारणीभूत आहे. फक्त तात्पुरतं सुख वाटतंय. एखादी गोष्ट जर चांगली डोळ्यांना पाहायला मिळाली तर नजर तिकडे आकर्षित होते, डोळे तिकडे आकर्षित होतात, माणूस पाहतही राहतो. नाही मिळालं की दुःख आहे, नाही मिळालं की दुःख आहे. एखादा पदार्थ ऐकून माणसाच्या तोंडाला पाणी सुटतंय. पाहून काय, पाहून तर सुटतंय, पण नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतंय त्याच्या. एखादा पदार्थ ऐकला तर नुसतं ऐकून तोंडाला पाणी सुटतंय. नाही मिळालं की दुःख आहे. विषय सुख अशा प्रकारे, विषयांचं सुख अशा प्रकारे की तुम्ही कितीही जरी गुंतून राहिलात ना तिथे, कितीही गुंतून राहा, कितीही त्याचा विचार करा, कालांतराने दुःखच. संसाराचं सुख कसं आहे बरं मला सांगा. इथे कोणी आहे का संसारिक मनुष्य, फक्त संसार करून सुखी असलेला एक तरी माणूस मला दाखवा. ज्याला परमार्थाची जोड नाही, ज्याला देव कार्याची जोड नाही, ज्याला देवाच्या नामस्मरणाची जोड नाही, धर्म कार्याची जोड नसलेले फक्त संसार करणारेच मला एक तरी सुखी दाखवा. अरे
ज्याची सुरुवातही दुःखात आहे त्याचा शेवटही दुःखातच आहे, त्याचा शेवटही दुःखात आहे. प्रापंचिक सुख आम्ही बोलू, प्रापंचिक जोपर्यंत आमच्या इंद्रियांना आहे धडधाकट, इंद्रियांना सगळं काही सामर्थ्य आहे तोपर्यंत ठीक आहे ना. सामर्थ्य असताना बाबा तो बोलतो सुद्धा, लात मारीन तिथं पाणी काढीन, एवढी ताकद आहे. कुठपर्यंत? त्या पायात ताकद आहे तोपर्यंत. एकदा पायातली ताकद संपली ना की त्याला चालायला सुद्धा काठीचा आधार घ्यावा लागतो, काठीचा आधार घ्यावा लागतो. पायही त्यावेळेला काम करत नाही. कोणे काली लात मारेन तिथे पाणी काढेन असा म्हणणारा आता त्या लातेत सामर्थ्य राहिलं नाही. पाणी काढायचं लांब गेलं, पाणी ओलांडू शकत नाही, तो सामर्थ्य नाही राहिलं. बरं का? विषय जे आहेत ना, विषय जोपर्यंत तुमच्या इंद्रियांची शिल्लक आहे ना तोपर्यंत ते सगळं काही कार्य करून घेतात. डोळ्यातून पाहता येतंय तोपर्यंत काम पाहिल डोळ्यातून, लोभ पाहिल डोळ्यातून, क्रोध पाहिल डोळ्यातून. संचित आहे तोपर्यंत, जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत इंद्रियांची. एकदा इंद्रिय निकामी झाले ना की एकही राहत नाही. इंद्रिय निकामी झाले एकही राहत नाही, एकही राहत नाही. त्यांची ओळख संत देत आहेत, नाही कोणाचे कोणी. बरं का? मग आपण पिंडामध्ये विचार केल्यानंतर ब्रह्मांडाचा विचार करायचा. काम माझा कुठपर्यंत आहे, क्रोध माझा कुठपर्यंत आहे, लोभ माझा कुठपर्यंत आहे, हा पहिले पिंडाचा विचार करा, माझ्या अंतःकरणाचा विचार करा. मनोजीराव आपला कुठपर्यंत बरं समाधानी आहे, सुखी आहे? त्याच्या विचाराप्रमाणे झालं, मनाप्रमाणे झालं, त्याला आवडेल त्याप्रमाणे झालं की तो सुखी आहे. मनाविरुद्ध झालं लगेच दुःख, लगेच डोक्याला हात लावून बसतो, लगेच चिंताग्रस्त होतो तो. पहिले पिंडाचा विचार केला ना मी अंतःकरणामध्ये, हे आमचे कुठपर्यंत आहेत, जोपर्यंत शरीराकडे संचित आहे तोपर्यंत. एकदा संचित संपली, हातपाय चळचळा कापायला लागले, सामर्थ्य राहिलं नाही, पहिले ते विषय सोडून जातात. पहिले त्या विषयांचं प्रेम कमी होत आहे, बरं का? त्या विषयांचं सामर्थ्य कमी होत आहे आणि तेच त्याला कारणीभूत असतात, तेच कारणीभूत असतात. आता हा आम्ही पिंडाचा जर विचार केला तर आम्हाला ब्रह्मांडात पाहता येईल. लोक कुठपर्यंत आमची आहेत, मित्र कुठपर्यंत आमचे आहेत, घरातले कुठपर्यंत आमचे आहेत, शेजारचे कुठपर्यंत आमचे आहेत, समाज कुठपर्यंत आमचा आहे, हा विचार नंतरचा आला. आणि म्हणून मग पिंडातल्यांची ओळख करून देताना संत म्हणतात, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. मायेचा बाजार आहे, मायेचा बाजार आहे. मग आम्हाला काय करायचं आहे, ह्या क्षणिक सुखापासून दूर राहायचं आहे. कारण पुढे जर दुःख असेल तर ते का उपभोगायचं आम्ही? त्याचं रूपांतर जर दुःखामध्ये होत आहे, त्या क्षणिक सुखाचं रूपांतर जर दुःखामध्ये होत आहे, त्या विषय सुखाचं रूपांतर जर दुःखामध्ये होत आहे, तर आम्ही का तिथे अडकून राहायचं? का पाहायचं आम्ही? का त्याच्यामध्ये आम्ही विचार करायचा त्या सुखाचा? दुसरं सुख आहे जे दुःखाचं निवारण करतंय, बरं का? दुःखाचं निवारण करतंय. ते चिरकाल टिकणार आहे, ते निरंतर टिकणार आहे, ते शेवटपर्यंत टिकणार आहे. त्याला ब्रह्मसुख म्हणतात. काय म्हणतात त्याला? ब्रह्मसुख. ब्रह्मसुख असं आहे माऊली की त्या ठिकाणी ते सुख प्राप्त झालं की दुःखाचं पूर्णपणे निवारण आहे, निराकरण आहे. दुःखच राहत नाही, दुःखच राहत नाही. फक्त त्या गावाला पण गेलो पाहिजे. काही लोक गावाच्या जवळून जातात पण तिथे येत नाहीत. काय? काही गावात असून पण ते घेत नाहीत, बरं का? काही गावात असून पण त्यांचा विचार आमचा नाहीच आहे ना, ते आमच्यासाठी नाहीच आहे. मग जी आता येतील ना 11:30-12 वाजेपर्यंत, त्यांच्यासाठी आहे ते, बरं का? टाइमपास. प्रवचनाकडे कीर्तनाकडे जोपर्यंत आम्ही टाइमपास म्हणून पाहतोय तोपर्यंत आम्हाला आयुष्यात परिवर्तन दिसणार नाही. दिसेल संतांच्या विचारांकडे, संतांच्या वाङ्मयाकडे जोपर्यंत आम्ही टाइमपास म्हणून पाहतोय ना, मनोरंजन म्हणून पाहतोय ना, तोपर्यंत आम्हाला परिवर्तन दिसणार नाही, परिवर्तन पाहायला मिळणार नाही, नाही पाहायला मिळणार, बरं का? नाही पाहायला मिळणार.
संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. संतांचं गाव असं आहे बाबा की तिथे प्रेमाचा सुकाळ आहे, सुकाळ आहे, दुःखाचं लेश सुद्धा नाही, नाही तळमळ दुःख लेश. अशा संतांच्या गावामध्ये आम्हाला काहीही जरी होऊन राहायचं आलं ना, याचक तेथे मी राहीन होऊन याचक, घालेतील भीकतेची मज. संतांनी दिलेली प्रत्येक वस्तू आमच्या हिताची असते. ऐकताय ना? तुम्ही देवाकडे मागितल्यानंतर देव तुमचं हिताचंच देईल असं नाही. काही वेळेला आम्ही जर हट्ट केला तर देव काहीही देतात. समजतंय ना? आमच्या हट्टामुळे आम्ही जर हट्ट केला तर देव काहीही देतात. पण संतांकडे किती तुम्ही हट्ट करा, काहीही मागा, जे तुमचं हिताचं आहे तेच संत देतात. जे आमच्या हिताचं आहे ना तेच आम्हाला संत देतात. म्हणून संतांच्या गावामध्ये संतांकडे राहतानाच आम्ही जे आमच्या वाट्याला जी सेवा येईल ना, सेवक तर सेवक, आणि सेवकासारखं दुसरी मजाच नाही. बघ नाही, भक्त जर होऊन राहता आलं, आम्हाला सेवक होऊन जर राहता आलं, तेथे मी राहीन होऊन याचक. भिकारी जरी होऊन राहायची वेळ आली ना तरी ते आम्हाला जे वाढतील ना ते आमच्या हिताचंच असेल, आम्हाला जे देतील ना ते हिताचंच असेल. आम्हाला काय करायचंय नका माऊली, नका ऐका ना, आम्हाला काय करायचंय माहिती आहे का? जे आमच्याकडे आहे ना त्याचा त्याग करायचा आहे. आमच्याकडे जे आहे त्याचा त्याग करायचा आहे, त्याचं विसर्जन करायचंय आम्हाला. गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं ना काय, पण मूर्तीचं विसर्जन करता करता आम्हाला आमच्या अवगुणांचं विसर्जन करायचं होतं. आम्हाला आमच्या वाईट विचारांचं विसर्जन करायचं होतं. आमच्या वाईट कर्माचं, वाईट बुद्धीचं, वाईट वासनेचं विसर्जन करायचं होतं. ते तसंच ठेवलं आम्ही. फक्त मूर्त्या बुडवल्या, विसर्जन नाही केलं. हल्ली काय चाललंय बघा ना बरं का, बुडत नाही म्हणून त्याच्यावर उभं राहून जर तुम्ही त्या देवाला बुडवत असाल तर बुडवूनच म्हणावं ना, त्याला विसर्जन कसं म्हणावं? जे आमच्याकडे आहे त्याचा आम्हाला त्याग करायचा आहे, आणि जे संतांकडे आहे ना ते आम्ही आत्मसात करायचं आहे. आमच्याकडे असलेली माया, आमच्याकडे असलेली देहबुद्धी, आमच्याकडे असलेला अज्ञान, अंधश्रद्धा, त्याचं विस्मरण झालं पाहिजे. त्याग करायचंय आम्हाला, काढून टाकायचंय ते. आणि जे संतांकडे आहे ते आम्हाला घ्यायचंय. कारण संतांच्या कृपेने जे सुख प्राप्त होत आहे ना ते दुःखाचं निवारण करणार असतंय. विशेष म्हणजे ते शेवटपर्यंत चिरकाल निरंतर टिकणार असतंय, ते निरंतर टिकणार असतंय. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं 350 पावणे 400 वर्ष झाली नाही का माऊली? 450 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलेलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा जर आज आम्ही प्रयत्न केला ना तर जे सुख त्यांनी अनुभवलं ना ते सुख आजही आम्हाला अनुभवता येत आहे. ते सुख आजही आम्हाला मिळत आहे. फक्त त्यांच्या प्रवासाचा आम्ही विचार केला पाहिजे. त्यांनी कसा प्रवास केला त्या पद्धतीने आम्हाला प्रवास करता आला पाहिजे. माऊली ज्ञानोबांनी कार्य केलेलं जवळजवळ 700 वर्ष झाली. काय आम्हाला काय विचार करायचा आहे? त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही चाललो ना, त्यांच्याप्रमाणे जर आम्हाला जगता वागता आलं ना माऊली, तर जे सुख त्यांनी अनुभवलं ना ते सुख आजही आम्हाला अनुभवता येते. कारण ते सुख चिरकाल निरंतर टिकणार आहे. ते सुख आम्हाला कुठपर्यंत मिळेल? चंद्र सूर्य असेपर्यंत ते सुख आम्हाला प्राप्त होईल. चंद्र सूर्य असेपर्यंत अखंड ते सुख आम्हाला प्राप्त होईल. बरं का? फक्त आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे माहिती आहे का? आमच्याकडे जे वाईट विचार आणतात ना, जे वाईट बुद्धी, वाईट कुवासना निर्माण करतात ना, त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे. बरं का? आता त्यांचा त्याग करायचं म्हटल्यानंतर सोपं आहे बघा. एखादी वासना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली एखादी वासना, आम्हाला काय करायचं आहे? जी वासना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, जे विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात, जे विषय आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात ना, की ज्यांच्यामुळे आम्हाला दुःख प्राप्त होत आहे, आम्हाला पहिले त्यांची ओळख घ्यायची. बरं का? तुमच्या शेतामध्ये काय ठेवायचं आहे आणि काय काढायचं आहे हे आधी तुम्ही माहिती करून घेता, तेव्हा मग शेतामध्ये जाता. बरोबर आहे की नाही बाबा?
लावलेलं भात आम्हाला ठेवायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आलेलं काढून टाकायचंय, त्याला बेननी बोलतात ना. बरोबर आहे की ना? आमच्या घरामध्ये आम्ही काय ठेवायचं आहे आणि काय काढायचं याचा अभ्यास आधी करतो आणि मग आम्ही ते घरातून काढत असतो. तसं आमच्या मनामध्ये काय ठेवायचं आणि काय काढायचं याचा अभ्यास आम्ही आधी करून घेतला पाहिजे, त्याचं ज्ञान आम्ही आधी प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हे प्रवचन आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही काय ठेवायचं आणि काय काढायचं आहे याची ओळख आम्ही आधी करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी हे प्रवचन आहे. त्याच्यासाठी प्रवचन आहे, बरं का? आता काय झालं माहितीये का, एकदा काय कामाला त्याच्या विचाराप्रमाणे समोर काही दिसलं ना की तो लगेच त्या ठिकाणी फोपावला जातो, उत्पन्न होतो, त्याची वासना निर्माण होत असते. क्रोधाला, मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की त्या ठिकाणी लगेच क्रोध उत्पन्न होतो ना, लगेच राग येतो, संताप होतो की नाही माणसाला. आणि मग काही वेळेला काय होतंय माहितीये का, लोभ माणसाकडे आला, लोभ आला. हो, 10 रुपयाची नोट दिसली, तिनं नुसता 10 रुपयाचा डॉलरचा तरी तासन तास उभा राहतो तो त्या डॉलरवर, नाही का? जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत, माणसं निघून गेली की मग उचलतोय तो. लोभ आला की तो मग अशी क्रिया करतो, क्रोध आला की तो अशी प्रकारे क्रिया करतो, काम आला की अशा प्रकारे क्रिया करतो. बरं, काय क्रिया करून घेतो माहितीये का? ती कर्म करून झाल्यानंतर माणूस विचार करतो, माझ्या स्वप्नात पण नव्हतं माझ्याकडून असं घडेल. तुम्ही ऐकताय ना? शेतावर शेजाऱ्या शेतवाल्यांची भांडणं झाली, माळावरून काहीतरी, त्यांच्या वहीवरून किंवा XYZ काय असेल ते. आता भांडण झाल्यानंतर याने तिथेच बाजूला एक पुरलेला अंगूर होता, तो उपटला. रागाच्या भरामध्ये जे काही व्हायचं ते झालं, पण त्याच्या स्वप्नातही नव्हतं की असं होईल म्हणून. ऐकताय ना? जेव्हा त्याचा दुष्परिणाम असं झालं का सगळं काही घरामध्ये संचित असताना सुद्धा त्याला ज्या वेळेला कारागृहामध्ये टाकलं गेलं तेव्हा तिथे बसून तो विचार करायला लागला, माझ्या मनातही नव्हतं की असं होईल म्हणून. माझ्या मनातही नव्हतं असं होईल म्हणून. राग आला, रागाने क्रिया करून घेतली. आज परिस्थिती काय आहे, ज्याने मुलाबालांच्या बरोबर पंचपक्वान्न खाल्ले असते तो आता, समजतंय ना? साधं उदाहरण आहे, प्रत्येक विषय बाबा अशाच प्रकारे, प्रत्येक विषय अशाच प्रकारे आहे. आमच्या मनातही नसताना एखादी वासना येते, क्रिया करून जाते, कर्म करून जाते, आणि ती कर्म करून झाल्यानंतर मनुष्य विचार करतो, जरा 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो तर आज मी माझ्यासारखा राजा कोण नव्हता. किती? 2 मिनिटं. त्या 2 मिनिटं एखाद्या विषयावर नियंत्रण ठेवायचंय. बघा, ऐका परत एकदा, एखाद्या वासनेवर फक्त 2 मिनिटं आम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे ना, त्यासाठी आम्ही हा 1.5 तास प्रवचन श्रवण करतो. आम्ही 1 तास प्रवचन का श्रवण करतोय, आम्ही 2 तास कीर्तन का श्रवण करतोय, त्या 1 मिनिटासाठी. म्हणजे 1 मिनिट आम्हाला गप्प बसता आलं पाहिजे वेळ आल्यावर. त्याला वैराग्य म्हणतात किंवा त्याला विवेक म्हणतात, त्याला विवेक म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता कितीही जरी खत पाणी घातलं, ऐका, कितीही जरी खत पाणी घातलं तरी आमची वासना, आमचे विषय त्या ठिकाणी कार्य करता कामा नये. आता ह्या वासना जर आम्हाला त्याच्यावर जर विजय मिळवायचा आहे किंवा त्या जर बाजूला सारायच्या, त्या जर बाजूला करायच्या आहेत, बरं का, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? तर साधं उदाहरण आहे बघा, बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. बरं का, कसं सांगितलंय बघा, बीज जर अग्नीने भाजलं त्याचे वाढणे कुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. कारल्याचं बीज जर आपण तव्यावर गरम केलं, भाजलं आणि नेऊन लावलं, किती दिवस पाणी घातलं तर निघेल ते? किती दिवस पाणी घातलं तर निघेल? काय माऊली? कारण एकदा बीज भाजलं ना का त्याला कितीही पाणी घाला ते निघत नाही. आम्हाला काय करायचंय माहितीये का? ह्या वासनेचं बीज ज्ञान अग्नीमध्ये भाजायचं आहे. बघा, या गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना म्हणतात, ज्ञान अग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. सगळ्याचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. सगळ्या प्रकारची वासना, सगळ्या प्रकारची कर्म, सगळ्या प्रकारची पाप,
सगळ्या प्रकारचं पापाचं भस्म करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? ज्ञानाग्नीमध्ये आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. म्हणून आम्ही काय करायचंय? वासनेचं बीज ज्ञानाग्नीमध्ये भाजायचं आहे. कल्पनेचं बीज ज्ञानाग्नीमध्ये भाजायचं आहे. विषयांचं बीज जे आहे ना ते ज्ञानाग्नीमध्ये भाजायचं आहे. का? कशासाठी? कोणी किती जरी खत पाणी घातलं ना तरी ते निघता कामा नये, उगवता कामा नये. आता खत पाणी घालायचं काम करणार, कारण कलीचा 8 तासच आहे बाबा. कलीने सांगितलेलंच आहे, मी माझ्या पद्धतीने खत पाणी घालायचं काम करणारच आहे. कारण जेवढी बर्बाद करता येतील तेवढी करणार आहे ना तो. बरं का? धर्म कार्या व्यतिरिक्त जी आहेत ना, देव कार्या व्यतिरिक्त जी आहेत ना, कली म्हणतो ती माझी आहेत. अवगुण करणारी, पाप कर्म करणारी, धर्माला विरोध करणारी, बरं का, धर्म कार्याला विरोध करणारी, कली काय म्हणतोय? ती माझी आहेत. वाईट वासनेने जगणारी, वाईट विचारांनी जगणारी, वाईट कर्म आचरणामध्ये राहणारी, काय म्हणतो तो कली? ती माझी आहेत. जे आहेत माझी त्यांच्यावर लक्ष कशाला पाहिजे? फोडाफोडीचं राजकारण कळतंय ना तुम्हाला? जे आपले त्यांच्यावर लक्ष कमी असते, जे त्यांचे आहेत ना त्यांना कसे फोडता येतील यांच्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्यासाठी कित्येक खोके काय असेल ते आपलं. तिथे का पेटीवर हिशोब नसतो काही? तिथे का पेटीवर हिशोब असतो का? बरं का? बरंच काही बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे. कली काय म्हणतो माहितीये का? जे माझ्या अधीन आहेत ते माझेच आहेत, जे माझ्या अधीन आहेत ते माझेच आहेत. पण जे धर्म कार्य करतायत त्यांना कसे फोडता येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणजे इथे बसणाऱ्यांसाठी ते काय करणार? कधीतरी खत पाणी घालणार, वेगळ्या प्रकारची वासना त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न करणार. बकासारखे संन्यासी जे आहेत ना ते बोलतो माझे भाऊ आहेत. कली काय म्हटलंय? बकासारखे. बगडा माहिती आहे ना? बगडा काय करतो? एखाद्या नदीच्या किनारी अगदी मस्त की एक तंगडी वरती करून ध्यानस्थ राहतो. माशांना वाटताय संत आहे की काय, साधू आहे की काय मोठा. बरं का? पण एखादी करवाली आली, एखादा मासा आला की उचलून घेऊन पळून जातो. तेव्हा ते दुसरे मासे बोलतात चोर होता तो, साधू नव्हता, बाधू होता तो. कली काय म्हणतो? बकासारखे संन्यासी जे आहेत ना ते माझे भाऊ आहेत, ते माझे मित्र आहेत. परश्री रथ आणि परद्रव्य हारक जे आहेत ते माझे भाऊ आहेत. त्यांच्याकडे लक्ष नाही त्याचं. त्याला माहितीये त्यांना कामाला लावलं ते काम करतात बरोबर, त्याचं ते काम करतंय. कलीचा प्रचार करायचा, प्रसार करायचा. जे संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करतात ना, जे धर्म कार्य करतात ना त्यांच्याकडे अधिक लक्ष कलीच असते. तुम्ही विचार करा, हजारो वर्ष तपश्चर्या असणारे विश्वामित्र त्यांची तपश्चर्या भंग करायला कोणाला पाठवली बरं? मेनका आली ना. मेनका हजारो वर्ष ज्यांची तपश्चर्या आहे, हजारो वर्ष, ती तपश्चर्या भंग करण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला पाठवली? मेनका. मला सांगा, तुमची आमची तपश्चर्या भंग करायला मेनका पाठवायची गरज आहे? तुम्ही आम्ही नामस्मरण करतोय, ग्रंथ वाचन करतोय, त्याच्यातून तुम्हा आम्हाला जर मत परिवर्तन करायचं, आपलं मन विचलित करायचं आहे, मेनका पाठवायची गरज आहे का? एक डास बस होतो आपल्याला. काय डास जर आला आणि डास जर त्याच्या मांडीवर किंवा त्याच्या हातावर बसला ना तर त्याचं माळेवर लक्ष कमी, डासावर जास्त. कारण त्याला माहितीये त्याला जोपर्यंत मारत नाही ना, त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनका पाठवली होती. आम्हाला एक डास भरपूर होतो, एक डास भरपूर होतो. कलीचा अट्टास आहे तो, आणि तो त्या पद्धतीने कार्य करणार. आम्ही काय करायचंय? ज्ञानाग्नीमध्ये ती वासना बरं का भाजायची आहे, ते विषय भाजायचे आहे. किती जरी कोणी खत पाणी घातलं ना तरी सुद्धा ते निघता कामा नये, ते उगावता कामा नये, त्याला अंकुर येता कामा नये. आणि ज्या दिवशी ती पद्धत किंवा ज्या दिवशी तशी कर्म आमच्या अंतःकरणामध्ये होतील ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडे विवेक वैराग्य निर्माण होईल असं म्हणायला हरकत नाही. किंवा आम्हाला काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे. बरं का? त्याचा त्याग करायचा आहे, त्याला बाजूला सारायचं आहे.
आणि जो बाजूला सरतो ना त्याला खऱ्या अर्थानं वैरागी म्हणतात बाबा, नाही का? वैरागी कोण? नुसते वरून असा ड्रेस वेश केला म्हणजे वैरागी का? ड्रेस वेश करून जर वैरागी येत असतं तर कशाला हे प्रवचन आणि कीर्तन आणि हे वाङ्मय कशाला ठेवलं असतं सगळं? त्याचीच सगळी माहिती दिली असती ना. पण असं म्हटलेलं आहे, वेश वरी वरी केला अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. त्या दोषाचं जर आम्हाला दहन करायचं आहे ना तर त्यासाठी आत्मज्ञान पाहिजे आम्हाला. आणि त्या ज्ञानामध्ये, त्या ज्ञान अग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की कामाचं भस्म करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञान अग्नीत आहे. क्रोधाचं, लोभाचं, वासनेचं, विषयांचं, कल्पनेचं, मत्सराचं, तिरस्काराचं, अभिमानाचं भस्म करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या ज्ञानामध्ये आहे. मग ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचंय आम्हाला तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. आता बघा, खरं तर माणसाला अधिक करून अंतःकरणामध्ये त्रास देणारे बाहेर आहेत की आत आहेत? बरोबर आहे की नाही? आम्हाला दृष्टीने, डोळ्याने बाहेरचे दिसतात, आतले दिसत नाही. हे दुर्भाग्य आहे. माणसाला बर्बाद करणारे बाहेर आहेत की आत आहेत? तुम्ही वासने अधीन होता, तुम्हाला आतून त्रास होतो, आतून होता की बाहेरून होता? बाहेर नंतर येतंय ते. जेव्हा आतमध्ये आवड निर्माण होते ना तेव्हा दृश्यात ते दृश्य आम्हाला दिसायला लागतंय. दिसतंय ना? समजतंय ना? ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभच नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभच नाही ते तुकोबा म्हणतायत सोने रुपये आम्हा मृतिके समान. समजतंय ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला की नाही ते सगळं काही सोनं रुपये बरंच काय काय पाठवलं जगद्गुरु तुकोबांना. ते बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी एक वेगळी भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे. कोणी घाण केलं इकडे काय, असं काय आहे ते? सोने रुपये आम्हा मृतिके समान. त्यांच्यासाठी वेगळं नाहीये, माती समानच आहे. ते मातीत आणि त्याच्यात फरक काय? कारण ते मिळते कुठून? तिथूनच मिळतंय ना. वेगळं काय आहे? आमच्याकडे फक्त दगडाच्या खाणी आहेत, त्यांच्याकडं एवढा फरक आहे फक्त, नाही का मौली? मृतिके समान, पृथ्वीच आहे ती, मातीच आहे ती. लोभ ज्याचा नष्ट झालेला आहे ना, लोभ ज्याचा ज्ञानाग्नीमध्ये भाजलाय ना, त्याच्याकडे ही वृत्ती असते. बरं का? मंजिरेला जगद्गुरु तुकोबांकडे पाठवली की नाही वेशा? तिला बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात जाई ओ माते. पॉवरफुल शब्द आहे हा, माते. एखाद्या आई बहिणीचं शोषण करणं सोपं आहे, एखाद्या आई बहिणीकडे वाईट नजरेनं पाहणं सोपं आहे, पण एखाद्या आई बहिणीला आई आणि बहीणच म्हणणं कठीण आहे, कठीण आहे. आणि कठीण आहे ते ज्याच्या आचरणात आहे ना तो खरा वैराग्य आहे. जाई हो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आमच्या अंतःकरणात सुद्धा ती भावना, त्या प्रकारचे विचार निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही बाहेरच्यांपेक्षा पहिले आतल्यांचा विचार केला पाहिजे. बरं का? आम्हाला आतून काम कसा त्रास देतोय, लोभ कसा त्रास देतोय, क्रोध कसा त्रास देतोय, ती वासना आमच्या अंतःकरणामध्ये कशी निर्माण होते. बरं का? एखादा व्यसनाधीन झालेला मनुष्य पाड्यावर तेव्हा जातो जेव्हा अंतःकरणामध्ये वासना निर्माण होते, त्याच्या मनात वासना निर्माण होते. बरोबर आहे की नाही? एखादा व्यसनाधीन झालेला व्यसन तेव्हाच करत असतो ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये तो विचार येतो. आधी आतमध्ये येतोय, नंतर ब्रह्मांडात, आधी पिंडामध्ये, नंतर ब्रह्मांडामध्ये. आम्हाला आधी आमच्या अंतःकरणाचा विचार करायचा आहे, आमचा स्वतःचा विचार करायचा आहे. म्हणून पूर्वी शत्रू बाहेर होते म्हणून देवालाही शस्त्र हातात घ्यावं लागलं. ऐका, पूर्वी शत्रू बाहेर होते म्हणून त्या शत्रूंना मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी देवीलाही शस्त्र हातात घ्यावं लागलं. परवा येईल ना, देवीची स्थापना होईल ना, देवालाही शस्त्र हातात घ्यावं लागलं. बरं का? आज आम्हाला आमच्या अंतःकरणातले विचार नष्ट करायचे आहेत. शस्त्रापेक्षा शास्त्र महत्वाचं आहे. समजतंय ना? आम्हाला अंतःकरणातले विचार जर नष्ट करायचे आहेत ना, आम्हाला आमच्या अंतःकरणातल्या जर वाईट वासना जर नष्ट करायच्या आहेत, वाईट विचार, वाईट कल्पना, वाईट भावना जर नष्ट करायची आहे ना, शस्त्रापेक्षा शास्त्राची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, गाथा का पाहिजे? त्याला कारण आम्हाला आमच्या अंतःकरणाचा विचार, आमचं स्वतःच ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. ब्रह्मांडाचं नंतर होईल.
ज्या वेळेला आमची पृथ्वी काय कार्य करते हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा त्या पृथ्वीचं कळणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचभूतात्मक देह आहे. प्रत्येक भूत या ठिकाणी कशा प्रकारे कार्य करत आहे, जर आम्ही पिंडाचा विचार केला ना तर आम्हाला ब्रह्मांडात पाहता येणार आहे, आम्हाला ब्रह्मांडाचा निवाडा कळणार आहे. आणि म्हणून मग जी पिंडी ते ब्रह्मांडी याची अनुभूती जर आम्हाला घ्यायची, याची प्रचिती जर आम्हाला घ्यायची आहे, तर त्यासाठी आम्ही आधी काय केलं पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्या आत्मज्ञानासाठी आम्ही काय केलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, संतांचं वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. नाना शास्त्रे पठ्ये लोक नाना दैवत पूजनम, भगवंत म्हणतात. नाना शास्त्रांचा अभ्यास असेल, नाना पुराणांचा अभ्यास असेल, वेगवेगळ्या प्रकारचे देवतांना तुम्ही पूजत असाल, पण आत्मज्ञान विने पारता सर्व कर्म निरर्थक. आत्मज्ञान जर नसेल ना, तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेली सगळी कर्म निरर्थक आहेत. जगाने काय करावं हे तुम्हाला कळते, पण तुम्हीच काय करावं हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचं ज्ञान तुमच्या काय उपयोगाचं, सांगा बरं, काय उपयोगाचं. नाना शास्त्रे पठ्य लोक नाना दैवत पूजनम. तो बोलतोय फक्त मी अमुक वेळा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण केलं, किती, एकदा दोनदा नाही, 12 वेळा. काय, पण अजून माऊली ज्ञानोबा जर त्याला कळले नसतील, एकही ओवी जर अनुभवाला आली नसेल, तर मला सांगा अजून किती वेळा पारायण केलं तर याच्यामध्ये परिवर्तन होईल. करावं, आपण करू नये का, करावं ना. पण हाही विचार करावा, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्या ग्रंथाची रचनाच बघा कशी आहे बरं का. ज्या वेळेला आपले माऊली ज्ञानोबा ध्यानस्थ बसले होते, ध्यान करत होते, आहे की नाही, त्याच वेळेला एखाद्या श्रीने विचार करावा की आपला